आपल्याला राग समोरच्या माणसाचा येतो की हा माणूस माझ्याशी असं का वागला, का या माणसाने माझ्यासोबत असं केलं. आपल्याला त्या माणसाचा इतका राग येतो की काही बोलायची सोयच नाही. कधी कधी आपल्याला स्वतःचा सुद्धा राग येतो की माझ्या हातून ही अशी चूक कशी घडली, मी हे असं का बोललो, का वागलो. स्वतःचा आपल्याला राग येतो, आपण स्वतःवरतीच चिडतो. कधी कधी आपल्याला देवाचा आणि नशिबाचा सुद्धा राग येतो की सतत हे सगळं माझ्याच बाबतीत का घडत असतं, असं आपल्याला देवाला जाऊन विचारावंसं वाटतं. आणि कधी कधी आपल्याला परिस्थितीचा राग येतो की सतत हे सगळं घडतंय, किती महिने झाले, किती वर्ष झाली, ही जी परिस्थिती आहे ती काही बदलायला तयार नाही. पण या सगळ्या रागांमध्ये जरा बरा राग कोणता असतो माहिती आहे का? अर्थातच परिस्थिती विरुद्धचा राग. कारण जेव्हा आपल्या आयुष्यामधली एखादी परिस्थिती असते जी वाईट असते, फार बरी नसते, अशा परिस्थितीविरुद्ध जेव्हा आपल्याला राग येतो ना, तेव्हा ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण पेठून उठून उभे राहतो आणि ती एका नव्या छान बदलाची सुरुवात असते.